लाडकी बहीण योजनेमध्ये मोठा घोळ झाल्याचं समोर आलंय। राज्यामध्ये लाडकी बहीण योजनेत निकषात न बसणाऱ्या अनेकांनी लाभ घेतल्याचं समोर आलंय। त्यामुळे असा घोळ पुन्हा होऊ नये आणि जर तात्काळ कोणती योजना राबवायची असेल तर संपूर्ण माहिती उपलब्ध असावी, यासाठी राज्य सरकारनं गोल्डन डेटा करायला सुरुवात केली आहे। हा गोल्डन डेटा आता पूर्ण झाला आणि त्यामध्ये संपूर्ण राज्यातील नागरिकांची सगळी माहिती असणार आहे। लाडकी बहीण योजनेमध्ये पारदर्शकता ठेवण्यासाठी राज्य सरकारकडून वेब पोर्टलची निर्मिती करण्यात आली आहे। योजनेच्या सगळ्या लाभार्थी महिलांनी पुढील 2 महिन्यात या पोर्टलच्या माध्यमातून ई-केवायसी करावी असं आवाहन मंत्री अदिती तटकरे यांनी केलंय। याबाबत त्यांनी एक पोस्ट देखील केलेली आहे। अदिती तटकरे यांची पोस्ट आपण पाहतोय। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, पारदर्शकतेला त्यात सर्वोच्च प्राधान्य आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सगळ्या लाभार्थी भगिनींसाठी या पोर्टलवरती ई-केवायसी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। पुढच्या 2 महिन्याच्या आत प्रक्रिया पूर्ण करावी। पात्र लाभार्थ्यांना नियमित लाभ मिळण्यासाठी सर्वांनी ही प्रक्रिया पूर्ण करावी।